जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी आज आमच्या वार्षिकरासाठी, आमच्या आंदळकर कुटुंबियांसाठी आज आमचा आनंदाचा दसरा दिवाळीचा सण आहे. माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी घोषित केल्यानंतर अत्यंत असं स्फोटक असं वातावरण, एकदम पिक्चर चेंज होऊन गेलेला आहे. आणि या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी, सुजातजी आंबेडकर साहेबांनी, माऊलींनी आमच्या विश्वास आमच्यावरती दाखवला. आज 13 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं, 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केलं. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नांगरे पाटलाबरोबर मी बाहेर पडलो. 13 वर्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्याला माहिती आहे, 7 वर्षापासून हे अन्नछत्रालय 2 वेळेला आपण चालवतो. कोरोनामध्ये जी महाभयंकर मारामारी संकट आला होता, तुमच्या आमच्या जीवाशी खेळ होता, माय माऊलीला बचत गटाला जगणं मुश्किल झाला होता. अशा वेळेला या ठिकाणी आंदळकर अन्नछत्रालय आणि माझ्या सर्व शिवसैनिकांनी एका शिवसैनिकाचा जीव त्या ठिकाणी सागर कळमणकरचा यात गमवावा लागला. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही जनतेच्या जीवाला कोणी धोका पोहोचेल असं कृत्य आम्ही करू दिलं नाही. या ठिकाणी रोज 7.5 क्विंटलचा तांदळाचा भात, सांबार, 600 सकाळी चहा, संध्याकाळी चहा. बाहेरचे तेल, परांडा असेल, डोकी असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, बाहेरच्या तालुक्यातनं ऍडमिट लोक पेशंट होते, कैसे खिशात पैसे होते, बाहेर संचारबंदी होती. कोण खाऊ घालत होता? लोक गावामध्ये कुणाला येऊ देत नव्हते. अशा वेळेला आम्ही त्यांच्या ठिकाणी जवळजवळ 60-70 आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस झाडत होते. 7.5 क्विंटल, 7,500 डबे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोहोचवत होतो. माय माऊलीचा प्रश्न आला, फायनान्स कंपन्या जगू दे ना. फायनान्स कंपन्या तोडल्या, मोडल्या, जाळल्या. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आमची पाठ थोपटली. नंतर RBI आणि गव्हर्नमेंटनं GR काढला, रिकव्हरी बंद केली. माझ्या माय माऊलीचा संपूर्ण महाराष्ट्रातला त्रास बार्शीतनं वाचवला गेला. त्या भगवंत नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आपण पाहतोय, धाराशिव, उस्मानाबाद मध्ये जे खासदारकीचं उमेदवारी दिली जाते, उमेदवार ते आमचेच आहेत. तोही जिल्हा म्हणजे त्यांच्याच आम्हाला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायचं आहे. पण कांबळे साहेबांनंतर किंवा पूर्वी बार्शीला प्रतिनिधित्व मिळालं नाही. बार्शी तिथं सरसी 2.25 लाखाच्या पुढे मतदान या ठिकाणी आहे. 20 लाखाच्या आसपास सगळं मतदान आहे. 12-13 लाख मतदान होत आहे. आणि या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे ते हुकमी मतदान, एक शिक्का आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मिळणारं मतदान. त्यानंतर या ठिकाणी लिंगायत समाजाचं मतदान मी लिंगायत उमेदवार 48 मध्ये कोणी दिलेला नाही. म्हणून समाज पेटून उठलेला आहे, आमचे सगळे गुरुवर्य पेटून उठलेले आहेत. आणि त्यामुळं 5.5 लाख मतदार हा लिंगायत आहे. त्यानंतर आमच्या बार्शीचा 2.25 लाख मतदार, आमच्या 4.5 लाखाच्या आसपास बौद्ध समाजाने आमचा मतदार. त्यानंतर RPI सुद्धा आमच्या बरोबर आहे. सगळे गट त्यांचे आमच्या बरोबर आहेत. तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे माताडी संघटना माझी आहे. गँगवार मुक्त पुणे, भयमुक्त पुणे, सगळे ते आमच्या बरोबर आहेत. वाळू सगळे 14 संघटनेच्या माध्यमातून 10 लाख मुलं टच मध्ये आमचे आहेत. आता हे इलेक्शन युवकांनी हातात घेतलेलं आहे. आता खरा पैलवान त्यांना रंग दाखवायला या ठिकाणी मैदानामध्ये आंबेडकरच्या रूपानं, आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी उतरलेला. आणि मित्रांनो, या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहिती आहे, जनतेचे अनेक प्रश्न आहेत. तिथनं पुण्यातनं निघालो तर 3 फोन झाले. माझं कुठं गाडी हरवली, मला कुठं माझी मुलगी हरवली, मिसिंग द्यायला हडपसरला आलो. असे 100 प्रश्न दिवसाला आम्ही सोडवतो. आणि तुम्ही मात्र काहीतरी, काय झालं, माझी स्टेपनीच गेली, कुठं काय झालं, कुठं एसटी जागाच भरतून देतो. हे काय खासदारचं काम नाही. तू काय निधी आमच्या बार्शीला दिला, काय आमचा उत्कर्ष केला. आता ते आमदार असतील, आमचे माजी आमदार असतील, यांच्याबद्दल सगळे माझे आहेत. आता सगळ्याची कटुता आम्ही सोडून दिली आहे. एकही शब्द त्यांच्यावर मला बोलणार नाही, कारण त्यांनी मला आता मदत करावी लागणार आहे. 2014 साली राजाभाऊ राऊताच्या बरोबरीनं मी उभा राहिलो आहे, भाऊ म्हणून प्रचार केलाय. त्याची परतफेड तुम्हाला आता करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे दिलीप सोपल साहेब, एवढा मोठा माप 2 लाखाचा आला होता, सभा घेऊन माझा हक्क होता तिकिटावरती. तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला. सोपल साहेबांचं सुद्धा कर्तव्य आहे की आता बार्शीकराला न्याय दिला पाहिजे.
त्याचप्रमाणे भारगोले साहेबांच्या सुद्धा जे आहे 28 नगरसेवक नगराध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकरांच्या आझाद चौकातल्या सभेनंतर निवडून आलेल्या शिवसेनेमध्ये, आणि त्यानंतर तुमचा मुलगा उपनगराध्यक्ष झाला, याची आठवण सुद्धा तुम्हाला ठेवावी लागणार आहे. माझ्या माय मावले माता भगिनी 25-25 हजाराचे मोर्चे आम्ही काढले. आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातनं रेल्वेचे काय प्रश्न असतील, पाण्याचा आमच्या धाराशिवला प्रश्न आहे, पाणी 19 TMC पाणी. माझा साखर कारखाना काठी सावरगावला होतोय, तो कारखाना डॉक्टर आंबेडकरांच्या काय ह्याच्या खाली आशीर्वादानं आम्ही तो 5000 टन क्रशिंगचा कारखाना या ठिकाणी लवकर सुरू. 19 TMC पाणी त्या ठिकाणी पडणार आहे. माझ्या धाराशिव मराठवाडा विदर्भ या ठिकाणी त्या पाण्याचा ओघ जाणार आहे. मला मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत. आमचा तुम्हाला माहिती आहे, एकच भाऊसाहेबाची ताकद दिल्लीत गाजली, सगळं पलटी काढून टाकेल. सगळा एवढी ताकद आम्ही या ठिकाणी घेतो. आणि आज तर मला प्रत्यक्षात ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी घटना घडवली, ज्याने जगण्याचा अधिकार आम्हाला दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा आशीर्वाद मला आहे. त्यामुळे आता काय अडचण कशाची मला राहिलेली नाही. आणि त्या दृष्टिकोनात इथं साम दाम काय म्हणतात, दामचा विषय नाही, साम आणि दंड हे सगळं करायची ताकद आमच्यामध्ये आहे. कुणी हे आमचा नाद करू नये, कारण आता तर सगळं काय म्हणतात त्याला, सगळं पंजाब आमच्यापाशी आहे. आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे माझे सगळे शिवसैनिक सुद्धा पूर्वीचे, त्यांना माहिती आहे तिथली धनुष्यबाणाची जागा होती, तिथले पारंपरिक हा मतदारसंघ होता. तो धनुष्यबाणाचा आज तिकीट कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे. आज त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, एका घरामध्ये तुतारी चालते, दुसरं तिथं कमल चालतंय, तिसरं आता घड्याळावरती ताई आमच्या भगिनी उभा राहत आहेत, आणि चौथा मुलगा कुठं आता सेनेत होता कोणतरी म्हणलं पण नाही. पण असं 3-3 जर पत्र काय म्हणतात सगळे, म्हणजे हेच आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे की समाज ज्याची मातब्बर आहेत, जे या ठिकाणी आमच्यावरती दादागिरी गुंडगिरी पैशाच्या जीवावरती हे राज्य करतायत, त्यांना इथनं हटवायचंय आणि वंचित सगळ्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये आणायचं आहे. हेच आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनात तुम्हाला माहिती आहे, आज आपल्याला माहिती आहे नोकरी महोत्सव साहेब घेतले 5000, 3 वेळा नोकरी महोत्सव झाले. नोकरी महोत्सव काय आहे बार्शीला माहित नव्हता. फक्त पोलिसांच्या मुलासाठी नोकरी महोत्सव संदीप पाटील होते. 2013 पोरांना आपण नोकऱ्या दिल्या. महिलांचे बचत गट असतील ते फोडले. त्यानंतर अन्नदान, रक्तदान, सगळे कार्यक्रम, सामुदायिक काय केलं नाही 13 वर्षामध्ये साहेब. आणि 13 वर्ष कष्ट काय म्हणतात त्याला, त्या शिवसेनेमध्ये करा कष्ट आणि खावा उष्ट या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे. हा आरोप आहे आमचा. माझे मुख्यमंत्री काय म्हणतात, साध्या सरळ स्वभावाचा माणूस आहे, पण मी मुख्यमंत्र्यांना बोललो, तुम्ही 4-4, 5-5, 6-6 फोन माझ्या भाऊसाहेब आंबेडकर करता केले. आम्हाला न्याय पाहिजे साहेब, आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत. आमच्यावर अन्याय सरकारी अधिकारी करतायत, तर मग ते कुणी असतील, त्यांना माझं या ठिकाणी चॅलेंज आहे. त्या दिवशी आंबेडकर साहेबांनी सांगितलं, साहेब मी पर्सनली लक्ष देणार, तुम्ही काळजी करायची नाही, माझ्यावर कारवाई आमचं काय करायचं ते कर, हा विषय नाही. पण या वेळेला बार्शी तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघ या ठिकाणी धाराशिव उस्मानाबादचा झेंडा हा दिल्लीत फडकल्याशिवाय राहणार. बजरंग बलीचा हा सेवक आहे. आता आलो तर मी हनुमान चालीसा बोलले, सकाळी पहाटे उठून 11 वाजता बोलतो, बजरंग बलीचा तू काय पवनराजे अपमान केलेला आहे आणि ओमराजे, आणि तुम्ही अपमान केला, रामाचा अपमान केला, पंतप्रधान मोदीला, म्हणजे इतकं त्यांनी शिवसेना साहेब फोडायचं पाप या ओमराजे निंबाळकरनं केला. या ठिकाणी आमची सगळी शिवसेना फोडली. तर काय तालुका प्रमुख आमका तमका इतकं मोठं अन्नदान चालतंय, पण ह्या ऑफिसला त्यांनी यायचं नाही, अशा पद्धतीचं राजकारण केलं. हे पाप तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही, त्याची काळजी करायची नाही. दोन्ही आम्हाला समान आहेत. आता काही अफवा पसरवतात. मला लय फोन आले, लय फोन आले, मला म्हणले तुम्ही तुमच्या उमेदवारीमुळे अमक्या मी नाव घेणार नाही, अमक्याला नुकसान होईल, अमक्याचा फायदा होईल. अरे दोघांचंही नुकसान होणार आहे, निवडून येणार मी, यामध्ये अडचण काय. आणि त्यामुळं यांनी काही बघायचं नाही, विक्रमी मताने आम्ही निवडून येणार. सगळा चंग बघा, आठवडा झाला मी फिरतोय सगळीकडे, इतका उत्साह आहे, अंडरग्राऊंड करंट आहे सगळ्याला. काही लोकांना भीती आहे तिकडे सुद्धा मी बघितलंय, पुढे यायला भागे यायला फोटो द्यायला घाबरतात. पण आता एक सिंगम अधिकारी तुमच्या बरोबर आला, कुणाच्याही पापाला घ्यायचं कारण नाही, कायद्यानं चालायचं. आणि कायद्यानं कोण आडवा आला तर त्याला आडवा कायद्यानंच करायचा, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि जे माझे पदाधिकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत, शिंदे साहेब आहेत,
जिल्हाध्यक्ष धाराशिव यांचे अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे. पुन्हा प्रवीण जे आहे आणि जाधव साहेब आहे, त्यानंतर रेखाताई ठाकूर अतिशय सोजवळ अशा आमच्या भगिनी एकच फोन केला. ते म्हणले तुमचा डाटा बघूनच आम्ही इथं ह्या काय म्हणतात त्याला हे जावं काय नाही तुमच्याकडे आणि का तुमच्याकडे दुर्लक्ष केलं ते म्हणलं आम्हाला माहित नाही. आणि त्याबद्दल जे अशोक हिंगे साहेब, डॉक्टर शहाजी चंदन शिवे सर या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी वंचित आघाडीला इतकं मानतो. प्रत्येक गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं फोन आहेत. साहेब तुम्ही फक्त आमचा नंबर सेव्ह करा, कधी तुम्ही येणार. औषधा एक मुस्लिम समाजाचा तो आपला अध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं 30 इथं बुथ केंद्र आहे, 30च्या 30 ठिकाणी 10 लोक 300 लोक नेमलेत मला, 300 लोक नेमले उदासानी. आणि त्यामुळं धनगर समाज सगळे समाधान मूळ म्हणजे या ठिकाणी जरंगे पाटील आणि आंबेडकर साहेबांचं आणि संभाजीराजेंचं सूत जमतंय. हे सूत जमलेलं आहे. आणि पुढे तिसरा पर्याय ह्या महाराष्ट्राला आमची ही संघ काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी, संभाजीराजे, जरंगे पाटील दिल्याशिवाय राहणार नाही. जरंगे पाटलांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे एक मराठा लाख मराठाचा देशव्यापी संघटनेचा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे. अजून काय इथं काय राहिलंच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्याने आता पळताबोई थोडी झालेली आहे. ह्याने काही प्रचार करू दे, कुणाचं नुकसान बिकसान काही सांगतंय, हे असं उभा केलं तसं उभा केलं. आणि अजून सांगतो लोखंडे साहेब, माघार आमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. कुणी काय विधान देऊ दे, माझी जप्ती काढू दे, निलाव करू दे, घर विकू दे, नाही तर काय करायचं ती करू दे, एक दिवस मी त्या संबंधित अधिकाऱ्यावरती वेळ आणल्याशिवाय राहणार. कारण घटनेनं दिलेल्या अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला आहेत आणि त्याच्या आशीर्वादानंच म्हणूनच मला माझं सुद्धा BR आंधळकर नाव आहे. BR आंबेडकर आणि BR आंबेडकर, मी त्यांच्या पायाची धूळ आहे, पण त्याच करता माझं नाव बापाने सुद्धा असं ठेवलं असतं. आणि छत्रपती शिवरायाच्या पायीक मी छत्रपतीचा पुतळा साहेब वैराग मध्ये मी उभा म्हणजे आमच्या लोकांनी उभा केला, सगळे पळून गेले, कुठला पुढारी आला नाही. फक्त भाऊसाहेब आंबेडकर माझा दीपक भैया रात्रभर जागा होतो, 6 SRP गाड्या सगळा पोलीस बंदोबस्त माघारी पाठवून दिला. आम्ही काढू देत नाही. चाल काय करायचं ते कर, गुन्हा आहे का रेकॉर्डवर गुन्हे दाखल कर, मला आरोपी कर. आणि मी त्याला 40,000 संघटन आहे पोलिसाचं, गुंडगिरीचं सगळं संघटन आहे आपल्याकडे चांगल्या प्रभात आणण्यासाठी. त्यामुळे कुठंच काळजी करायची नाही, प्रश्न आहे असं एवढं सांगतो. आणि विजय आमचा निश्चित आहे. पुढे काहीही पसरवू द्या आणि अर्ज करणारा तर विषयच नाही. त्या अमक्याचा काय ओमराजेला माझा फटका बसेल मला माहित नाही, आमच्या भगिनी ताईला फटका कुणालाही फटका बसू दे मला माहित नाही, दोघालाही फटका बसणार. भाऊसाहेब आंबेडकरच दिल्लीच्या याला जाणार आहे. आणि जसं अमित शहा साहेब गृहमंत्री आहेत, माझं स्वप्न मला वाटतं आमच्याकडे फौजदारच्या फौजदारच्या परीक्षेला FPCला पोरगा नापास होतो, पण UPCला काय IASच्या IPSच्या परीक्षेला पास होतो. तसं माझं झालंय. आमदारकी मला नाही दिली, मला खासदारकी द्यावेच लागणार. त्यामुळं केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्र्याचं पोस्ट आहे. आणि मग त्यामुळं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न, या ठिकाणी लाईट आम्हाला सकाळी 6 ते संध्याकाळी 6च्या पर्यंत मिळले पाहिजे. माझ्या महिला भगिनीचे बचत गट त्यांना माफक दराने या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे. पूर्वीचे त्यांच्याकडे असलेलं कर्ज 2 लाखापर्यंत महिलांचं माफ झालं पाहिजे. साहेब 25,000चे मोर्चे काढले आहेत, 25,000. आणि त्यामुळं हे संघटन जे महिला भगिनी माझ्या आहेत त्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत. विक्रमी मतांनी, तुम्ही स्वप्नातही बघायचं नाही. आणि मला अशी विनंती इथल्या नेत्यांना करायची आहे की तुम्ही जरा शांत राहा, तुम्ही गडबड काय करू नका. वेळोवेळी तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे. आणि तुम्ही आता मदत म्हणजे तुमचा बार्शीचा सुपुत्र जर तिथं देशाच्या याच्यावर जात असेल तर तुम्हाला कुठं काय कळ लागते, त्याला काय कारण. आणि मी तुम्हाला तुमच्याकडे मी लक्ष देत नाही. बार्शीत तुमच्या म्हणजे बार्शीचा विकास करणार, पण तुमच्या राजकारणात मी लक्ष देणार नाही. त्यामुळं बरं झालं तुमची पिढा गेली असं तरी मला अनेक आरोप प्रत्यारोप केले साहेब, कसले गुन्हे काय सांगितलं तिथं आंबेडकर साहेबांना सुद्धा. पण साहेबांना मीच सांगितलं होतं की साहेब असं तसं ते ऑडिओ व्हिडिओ कुठं मरण काय ते असलं कशात दम नाही कुणाच्या मध्ये, किती कुणी काय करायचं ती करू द्या. त्यामुळं आपण डिस्चार्ज आजही चार्ज फ्रेम झालेला नाही. मोठे मोठे वाघ आपण आखाळलेले आहेत. त्यामुळं अहमपणा बिलकुल नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब, सकाळी सकाळी तुकडे खातो काळ्या तिकटामध्ये आणि मी लाईव्ह टाकतो, 10,000 व्ह्यूज जातात.
ते द्या, बरोबर आहे की नाही? आणि माझी रेसिपी काय बघून लोक पुन्हा खायला लागले ते असं आहे विनोदजी. त्यामुळं पत्रकार आमचे, आता एक विनंती अजून करतो माझ्या पत्रकार बांधवांना, बार्शीतल्या विशेष करून, तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या. दोन्हीचं कुणाचं ऐकायचं आता काय ते उभा नाहीत, राऊत उभा नाही ना सोपन उभा नाही, काबार बोलले नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकायचं काय कारण आहे? आता माझी स्पर्धा तिकडे त्या दोन ह्यांच्याशी चालू आहे. त्यामुळं तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुम्ही चौथे खांब आहात. तुम्ही हिरोला झिरो, झिरोला हिरो करू शकता, एवढं लक्षात ठेवा. कधी मध्ये काय दुसरं कमी पडेल त्याला काही इलाज नाही. काय बोलणं करताना फोन करताना काहीतरी असं होईल, परंतु ते राग न मनात ठेवता तुम्ही प्रेम करा. पण तुम्ही आजच्या हातात बारशी करायची आहे. इतिहास देशाचा बदलायचा. देशाचा याचा अर्थ जो आवाज तुमचा खालच्या सामान्य जनतेचा आहे तो अधिवेशन मध्ये माझा ते वांजळे माझ्या पाया पडायचा आमदार तसाच माईक उचलून मी फिरणार तिथेही, त्याची काळजी करायची नाही. आणि मी परत एकदा ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब, सुजातजी आंबेडकर साहेब, तिथले कोले साहेब, बाकीची मंडळी असेल नावं विसरतील मी, नवीन आहे अजून, सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि एक अजून सांगायचं आहे, बहुजन सांगतो, वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ तुम्ही संकोचित करू नका. वंचित बहुजन आघाडी साहेबाची परवानगी घेतली नाही तरी बोलतो. वंचित बहुजन आघाडी फक्त काय म्हणतात त्याला दलित बांधवांसाठी आहे असं नाही. वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, ज्याच्यावर अन्याय होतोय, जो वंचित आहे समाजा घटकापासून, त्या सगळ्या वंचितांना आंबेडकर साहेबांनी एकत्र केलेला. फक्त हिंदू असो, मुस्लिम असो, सगळे दलित असो, मुस्लिम बांधव वंचित आघाडीचे अध्यक्ष आहे. मराठा बांधवाला आता या ठिकाणी तिकीट आपण दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही पक्षात असला, त्याच्यावर अन्याय होत असला की तो वंचितचा आमचा आहे. मग सेनेतला असू दे, काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा, म्हणजे वंचित घटक सगळ्याला एकत्र, हेच वटवृक्ष आंबेडकर साहेबांचं वाढणार आहे आणि त्याची पालं मुळं त्या ठिकाणी रुजली जाणार आहे. आणि देशाला पुढे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद प्रकाशजी आंबेडकर साहेबांमध्ये आहे. मी कधीही कोणाची काय म्हणतात ही करत नाही, स्तुती करत बसत नाही. काम बघायचं आणि त्यांनी मला काय असेल ती शाबासकी द्यायची. पण खरंच मी पाहिलं, एक 10 तास सुद्धा लागले नाही गजानन महाराजचं तिकीट काय दर्शन घेऊन येईस्तोवर तर ती डिक्लेअर झालं. अशी परिस्थिती आहे. मग त्यामुळं मी सगळ्या तुमचा ह्याचा ऋणी आहे. जे आहे ते लाईव्हच दाखवा, नुसतं रेकॉर्डिंग करू नका. त्या पद्धतीनं ते सगळीकडे पाठवा, समाजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळं ते पाठवा. आणि आता तरी तुम्ही हे बंद करा. आता इथं काय करत ते लिहा, आम्हाला काय देणे नाही. 30 दोघं ती पारंपरिक काय लढाई, ती आमची लढाई, अरे गेलं सोडून दे ना. त्याच्याशिवाय काय दुसऱ्यांनी काय पुढारपण करायचं नाही का? तुम्ही सांगा ना. आणि आता काय करतो, हे काय करतो, या दोन काय म्हणतात भावाभावाची जे भांडणं चाललेले आहेत, ते भावाभावाची भांडणं पार काय झालं, ते आता मर्डर झाले, अमकं झालं, शिक्षा झाली, अटक झाली, अमकं झालं, हे सगळं मिटवायला भाऊसाहेब आंबेडकर इन्स्पेक्टरची गरज आहे. त्यामुळे तिथं गेल्याशिवाय, मी खासदार झाल्याशिवाय ती मिटणार नाही. सगळंच मिटवून टाकू. तुम्ही समाजाच्या बाजूला बसा, तुम्ही फक्त लांबणं बघत राहा. आता आम्हाला सर्वसामान्य जनतेला राज्य करू द्या, वंचिताचं राज्य येऊ द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. अर्ज रामनवमीला दिली आहे, सुट्टी आहे. आता एक त्यांचे जे दोघं आहेत, त्या दोघांच्या नंतर माझा अर्ज असणार आहे. त्यांची जेवढी भीड असेल त्याच्या डबल गर्दी केल्याशिवाय राहणार. ते पण फक्त आणि फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघातलेच लोक असतील, बाहेरचे नाही. नाही तर ह्यांना माहिती आहे कुठे गाड्या पाठवतात तर कुठं कोण लोक असतात, ते सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे, माझ्यावर मायमाऊली प्रेम करणारी आहे. फक्त कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा ह्याला बळी पडू नका. 2 दिवस उपवास करा माझ्यासाठी, पण मतदान वंचित बहुजन आघाडीला करा, एवढंच सांगतो. प्रश्न आहे, या संदर्भात तुम्ही शिंदे साहेबांनी तुमच्या उमेदवारासाठी प्रयत्न केला होता का शिवसेनेमध्ये? शिवसेनेसाठी माझ्यासाठी असं म्हणता येणार नाही, परंतु शिवसेनेला ती जागा सोडावी. आता परिस्थिती माझ्या मुख्यमंत्र्याची तत्काल, माझेच मुख्यमंत्री आहे समजा, सेनेचे मुख्यमंत्री नसतो, सगळ्याचा मुख्यमंत्री आहे. त्या मुख्यमंत्र्याची अवस्था अशी झाली की जे खासदार आहेत त्यांना सुद्धा तिकीट दिलं नाही, त्याच्यात बदलायला लावलेत. मग किती हतबलता आहे तिथं. मग ते हे तर आपल्या वाट्याला दिलं नाही म्हणले,
आम्ही ते भांडले की आमचं पारंपरिक आहे हे धनाजी मी म्हटलं होतं धनाजी सावंतला सुद्धा तिकीट द्या, त्याचा परिणाम काय हो मी सांगतो, कुणाला तरी द्या ना शिवसेनेला, परंतु ते देत नाही आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावर आशीर्वाद दिलाय, ते ऋण मी कधीही विसरणार नाही. आजपर्यंत म्हणतो ना नुसतंच कष्ट केलेलं आहे, मला पद किंवा व्याजा अमक्यात पैसा हा नको आहे, पण मला खोटे आरोप चालत नाहीत. मला तुम्हाला माहिती आहे वसंत डावकर साहेबांच्या मागे रिव्हॉल्वर घेऊन आम्ही लागलो, हा विषय वेगळा आहे. हाऊस मध्ये हे असं बोलणं बरं नाही, पण तरी लय वेळा बोललो तो विषय नाही, आपण वाईट बोलत नाही, सत्य घट नाही. तरी सुद्धा मी घाबरलो नाही, 3दा सस्पेंड झालो, 7दा बदल्या झाल्या, 10 वेळेला एकाच खुर्चीवर PI म्हणून. अभिमन्यू पवारला विचारण्यात आलं की वंचित कडून भाऊसाहेब आंबेडकरांना उमेदवारी देण्यात आली, तर ती म्हणले की आमच्याकडे ब्रँड आहे, तर त्या संदर्भात आपण काय म्हणाल? अहो ब्रँड इथं आंबेडकर आहे स्वतः, तिकडला ब्रँड का आहे, कसला ब्रँड आहे हा? त्या ह्याचा विश्वासघात केला आमच्या काय त्या बसवराज पाटलांचा, आम्हाला वाटत होतं त्याला दिल्यावर त्याला देतील, इथं विश्वासघात अभिमन्यू पवार साहेबांनी केला. त्यानंतर तिथे काय द्या अर्चनाताई चाकूरकर पाटील ते घेतल्यावर आम्हाला वाटत होतं अजून देतात काय, मतावर डोळा ठेवून एवढं मतदान आहे तर बहुत लिंगायत द्या, पण तिथं सुद्धा त्यांना घातले गळ्यात का तुमच्या मतदार बांधणी संपला तुमचा खेळ, अशा पद्धतीचा आहे. अभिमन्यू पवार साहेबाला या ठिकाणी खरं तर बसवराज पाटील वर गेले असते ते ह्याचा रस्ता रिकामा झाला असता, पण त्यांनी ते तसं केलं नाही. त्यांचं काय खेळ आहे मला माहित नाही. आणि त्या काय अभिमन्यू पवार साहेबाला माझं सांगणं आहे, औशामध्ये माझे आमदार शिवशंकरप्पा उडगे होते, आता ते ह्या जगात नाहीत, ते माझ्या सासूचे भाऊ होते. आता किरण समजा आहेत हे तर ते भाजपमध्ये, ते त्यांचं काम करते, त्यांचं करत, तो प्रश्न नाही. पण औशामध्ये कसं सगळीकडे ताकद आमची आहे. अभिमन्यू पवार साहेब अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि चांगले व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांना म्हणावं ब्रँड खरा आंबेडकर आहे, फायर ब्रँड आहे, हा शिंगामा आहे, ब्रह्मास्त्र आहे, याचा नाश पुढे करायचा आहे. साहेब आपण शिंदे सरकारमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करत असताना इतर पक्षाचा याबाबत दबाव होता का शिंदे साहेबांना? माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे. दबाव आहे, दबाव होता नाही, आहे आणि शिंदे साहेबांच्या ह्याच्यामुळंच हे सरकार बनलं तुम्हाला माहिती आहे. परंतु हे दोघांची ताकद होती. आता अजितदादा आले तर लगेच मग ह्याला वाटतं की ठीक आहे आता काय कमी आहे, मला ही संख्या मिळाली आहे, ही ताकद मिळाली आहे, त्यामुळे काय त्यांचं असेल. परंतु शिंदे साहेब सोजवळ मनाचा माणूस आहे, कुणाचंही गरीब गेला तरी फोन करतो, अमकं करतो. आंबेडकर साहेबाबद्दल त्यांचं सुद्धा मत अत्यंत आणि ठेवावंच लागेल, कारण आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मला तिकिटाच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रयत्न होता, परंतु जागा सुटल्या नाही, त्यामुळं त्यांची हातबलता होती. आता आपण दोन्ही आजी माजी आमदारांना भेटायला जाणार का? दोघांनाही आपण सहकार्य केलंय, तर आपण मी एक मतदार आहे, मतदान मागतोय, मी उमेदवार आहे, उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मत मागायला जाण्याचा मला अधिकार आहे. मी विश्वास बारबोले असतील, मिरगणे असतील, आमचे माननीय आमदार राजेंद्र राऊत असतील, माननीय माजी मंत्री दिलीप सोपल असतील, या सर्वांकडे अण्णा नागेशांना असतील, या सगळ्यांना मी घरी जाऊन त्यांना हे करणार आणि नमस्कार करून त्यांना आठवण करून देणार की एक बार्शीचा सुपुत्र, एक भगवंताचा आशीर्वाद तुमच्या रूपानं मला द्या आणि आपल्या बार्शी तालुक्याचा खासदार करण्यामध्ये खारीचा वाटा तुम्ही सुद्धा उचला, असं म्हणून मी जाणार. नाराज सावंत गट आपल्याला मदत करायला असं वाटतं? आता ह्या बाबतीमध्ये तसं त्यांच्यावर मला आरोप किंवा बाकीचं काही करता येणार नाही. सावंत गटात अनेक नाराज आहेत, काय त्या राष्ट्रवादी सुद्धा नाराज आहेत, ते तसं काहीतरी वक्तव्य झालं म्हणून. या ठिकाणी बीजेपीचे नाराज आहेत, तिकीट मिळणार नाही म्हणून. आमच्यातले पूर्वीच्या आम्ही होतो तिथं धनाजी सावंत आणि बाकीचे नाराज आहेत. त्या ठिकाणी रोहनजी देशमुख नाराज आहेत, सगळे नाराजच आहेत. मंगरुळे साहेब बघितलं असेल तुम्ही, फिरत होते सगळे पोस्टर लावून, त्या साहेबांना सुद्धा तिथं न्याय मिळणार नाही. नाराजाची संख्या भरपूर आहे. त्यामुळं दोस्तो का काय दुश्मनो का दुश्मन दोस्त, त्या पद्धतीने काय होईल अंडरग्राऊंड तुम्हाला काय कसं सांगायचं. आणि त्या आशीर्वाद 100% भगवंताची इच्छा असल्याशिवाय माझ्या आंबेडकर साहेबाचा डायरेक्ट आशीर्वाद मला मिळणार नाही. त्यामुळं तो आशीर्वाद ज्या अर्थी मिळालाय, आता सुद्धा स्वामी येताना स्वामीची पालखी आली होती मला, मी तिकडे येण्याऐवजी तू इथं दर्शन घे, तुला इथंच आशीर्वाद देतो. त्यामुळं सगळं ओके होईल, काळजी करायची. फक्त बाकी 16 आणि 18
हो 17ला बनणार. एकोणीस